मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणतो की तू ठीक आहेस ना? पल्लवीच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा पल्लवी म्हणते की हो मी ठीक आहे. पल्लवी म्हणते की शांतनू, आणखी एक विनंती करायची होती तुम्हाला. काय आपल्या ह्या ॲक्सिडेंटबद्दल मोठे काका आणि मोठ्या आईंना कळलंय. प्लीज याबद्दल आपण बाबा आणि आदिती मॅमला काहीच कळू देता कामा नये. त्यांना खरंच हा धक्का सहन होणार नाही. त्या दोघांचाही खूप जीव आहे तुमच्यावर. मुळे या ॲक्सिडेंटबद्दल त्यांना काही सांगणं आपण टाळूयात. तेवढ्यात प्रभाकर सर तिथे येतात आणि म्हणतात की पल्लवी, तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही दोघांनीही मला सांगितलं नाही. काय झालं ते मला कळलं पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. प्लीज माझ्यापासून काही लपून ठेवू नका. पल्लवी, थांब. आपलं काय चिरंजीव, तुला मला सांगावंसं वाटलं नाही? पल्लवी म्हणते की बाबा अहो प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. एवढं काही नाही अहो, एवढं विशेष असं काही नाही. प्रभाकर सर म्हणतात की विशेष नाही, तुमच्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला हे विशेष नाही आहे. अगं आमचा थोडा तरी विचार करा तुम्ही. मग दोघांना जर काय झालं तर आमचं काय होईल? तुम्ही परस्पर निर्णय घेता आणि ठरवता. तर ते जाऊ दे, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की काय झालं आहे नेमकं. ॲक्सिडेंट म्हणजे नेमकं काय झालं? शांतनू म्हणतो की बाबा बरं मी सांगतो. आमचा एक मेजर ॲक्सिडेंट होता राहिला. गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते, लकीले वाचलो आम्ही. प्रभाकर सर म्हणतात की ब्रेक फेल झाले? असे अचानक कसे काय ब्रेक फेल झाले? तेव्हा प्रभाकर सर पल्लवीकडे बघतात. पल्लवी प्रभाकर सरांना इशारा करत असते. प्रभाकर सर ते समजून जातात. इकडे पल्लवी, आदिती मॅम आणि प्रभाकर सर बोलत असतात. तेव्हा पल्लवी म्हणते की माणूस म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाही आहे यांची. किती आदराने वागायचे मी यांच्याशी. शांतनूंसाठी मोठी आई म्हणजे तर देवाच्या जागी. आणि आज त्यांनीच माझ्या शांतनूचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आदिती मॅम पल्लवीला धीर देतात. तेव्हा पल्लवी म्हणते नाही हो मॅम, अंगाची नुसती आगाग होतीये माझ्या. शांतनूच्या जीवावर उठतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. माणुसकी या शब्दावरचा विश्वासच उडेल इतक्या क्रूर वागल्यात त्या. सहनच होत नाहीये आता. हे सर्व ऐकून प्रभाकर सर मात्र शांतच असतात. ती मॅम म्हणतात की तू थांब, मीच जाऊन बोलते त्यांच्याशी. जीवच घ्यायचा असेल तर माझा घ्या, माझ्या मुलाला सोडा. सगळी प्रॉपर्टी, वैभव, प्रॉपर्टीवरचे हक्क सगळं मी सोडून देते. प्रभाकर, तुला मी मागंही हे सांगितलं होतं, आठवते ना तुला? मला हे वैभव, प्रॉपर्टी काहीही नको. मला फक्त माझा मुलगा परत द्या, असं आदिती मॅम म्हणत असतात आणि जायला निघतात. पल्लवी आणि प्रभाकर सर त्यांना थांबवतात. प्रभाकर सर म्हणतात की आदिती कुठेच जाऊ नको, काहीच उपयोग होणार नाही. अगं दगडावर डोकं आपटून पाझर फुटणार आहे का त्यांना? त्यांच्या लेखी तुझ्या भावनांना शून्य किंमत आहे. नेहमीसारखं बोलायला जाशील आणि त्या नेहमीप्रमाणे कांगावा करून तुझीच बदनामी करतील. मॅम म्हणतात की करू दे, पण माझ्या मुलाच्या जीवापुढं मला काहीही महत्त्वाचं नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की आदिती तू समजून घे, आपण पुराव्याशिवाय काहीही सिद्ध करू शकणार नाही आहे. अशा या सगळ्या प्रकारामुळे शांतनू तुझ्यापासून आणखी दूर जाईल. लक्षात येते का तुझ्या? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही प्रभाकर, मला त्यांच्याशी बोलावंच लागेल. बोलणारच आता जाऊन. तेव्हा पल्लवी म्हणते की प्लीज थांबा. बाबा म्हणताय ते अगदी बरोबर आहे. सगळे पुरावे आपण आपल्या ताब्यात ठेवून त्यांना कोंडीत पकडणं हेच ठरलंय ना आपलं. आणि तसंही मोठ्या आईनीच ब्रेक फेल केले होते असा कुठलाही ठोस पुरावा नाही आहे आपल्याकडे. तर मी स्वतः जाऊन सांगितलं असतं शांतनूंना. बघा, मला तुमच्या दोघांचीही अवस्था कळतीये. मला प्रचंड राग आला असेल, मलाही आलाय. या क्षणी संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्या दोघांनाही आता जन्माची अद्दल घडवणार आहे. त्यांच्या कर्माची फळं आता त्यांना भोगायलाच लावणार आहे मी. या सगळ्यात मी शांतनूच्या केसांनाही हात लावू देणार नाही हा शब्द आहे माझा. प्रभाकर सर म्हणतात की काय करायचं, काय ठरवलंयस तू? पल्लवी म्हणते की साप जर त्याच्या बिळातून बाहेर येत नसेल तर त्याला त्याच्या बिळातून हात घालून बाहेर काढावं लागतं. मी सुद्धा आता मोठ्या काकांच्या केबिनमध्ये स्वतः जाणार आहे. त्यांच्या लॉकरमधून ते सगळे पुरावे स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. नाही घाबरत आता कुणाला. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पल्लवी अगं पण त्यांचं सतत लक्ष असतं त्यावर. खूप धोक्याचं काम आहे. पल्लवी म्हणते की मॅम आता कुठल्याही धोक्याची मला पर्वा नाही आहे. त्याचं हे सर्व शांतनू पुढे उघड होऊनच जाऊ दे. त्या काकांनी जर अजून कांगावा केला ना ती त्यांच्यासमोर मी शांतनूंना लॉकर उघडायला सांगेल. खरं तर ना आता त्यांनी घाबरायला हवंय, आपण नाही. नाही घाबरत आता कुणाला, असं म्हणून पल्लवी तिथून तडक निघून जाते. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर जरा लक्ष दे हा तिच्याकडे. भावनेच्या भरात उगाच काहीतरी भलतंसलतं घडायला नको. माणसांचा काही भरोसा नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की काळजी करू नकोस, मी लक्ष ठेवील तिच्यावर. लवी जेव्हा शांतनूच्या रूममध्ये येते तेव्हा शांतनू झोपलेला असतो. लवी खाली बसते. शांतनूच्या डोक्याला हात लावायला जाणार तेवढ्यात हात मागे घेते आणि म्हणते की आज जे काही झालं ते घडेल अशी कल्पनाही नव्हती, पण तरीही ते आपल्या वाट्याला आलं. शांतनू, अहो त्या क्षणी मला काय वाटत होतं आणि स्वतःला कसं सावरलं हे मला माहिती आहे. मला आज जर खरंच काही झालं असतं तर
काय केलं असतं मी? जगूच शकले नसते तुमच्याशिवाय. तुमच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काही अर्थच नाही आहे शांतनू. झोपेत शांतनू पल्लवीच्या हातावर हात ठेवतो. पल्लवी म्हणते की आपण दोघं एकमेकांचे आहोत शांतनू. आता जरी आपण एकमेकांशी बोलत नसलो तरी माझा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी आहे. आपल्याला कुणीही वेगळं करू शकत नाही. अगदी मृत्यूसुद्धा नाही. आपल्या प्रेमाच्या ताकदीने मी मृत्यूला देखील परतवून लावेल. आमच्या जीवावर उठणाऱ्या दुष्ट लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मला माहिती आहे जे सत्य मी तुमच्यासमोर उघड करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. त्यांना आजवर तुम्ही आपलं मानत आलात. त्यांचं खरं आणि भयंकर रूप कळल्यावर खूप मोठा धक्का बसणार आहे तुम्हाला. विश्वासघाताचं दुःख सगळ्यात जास्त त्रासदायक असतं. पण त्या कठीण काळात मी तुम्हाला साथ देईल शांतनू. सावरेन तुम्हाला, कोसळू देणार नाही. तुमची साथ मी कधीच सोडणार नाही. तेव्हा पल्लवी शांतनूच्या अंगावर पांघरून टाकायला जाते आणि अचानक शांतनूला जाग येते. तो झोपेतून उठतो आणि पल्लवीला रडताना बघतो. पल्लवी लगेच तिथून निघून जाते तेव्हा शांतनू मनात विचार करतो की आज जे काही झालं त्यामुळे तू अस्वस्थ आहेस. समजू शकतो मी आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे सुद्धा कळतंय मला. आपल्यातलं हे भांडण लवकरात लवकर मिटावं असं मला सुद्धा वाटतंय आणि मोठ्या आईबद्दल तुझे सगळे गैरसमज दूर व्हावे असं मनापासून वाटतंय. आपल्या घरावरच्या प्रेमाविषयी मोठ्या आईच्या मनात काहीच नाहीये हे तुला लवकरच कळेल पल्लवी. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी अभ्यास करत असते पण तिच्या मनामध्ये ॲक्सिडेंटचाच विषय चालू असतो. त्याच गोष्टी आठवत असतात आणि ती अजून अस्वस्थ होत असते. पल्लवी मनात विचार करते की मोठ्या आई किती निर्दयी असल्या तरी शांतनूच्या जीवावर का उठल्या असतील त्या. माझ्या आणि आदिती मॅमबद्दल तर त्यांच्या मनात राग आहेच. शांतनू त्यांनाही मारायचा प्रयत्न का करत असतील त्या. टोकाचं पाऊल उचलण्याआधी खरंच काहीतरी महत्त्वाचं असेल का हे? एवढं काय महत्त्वाचं आहे त्या तिजोरीत? एवढ्यात पल्लवीला शांतनूचा व्हॉइस मेसेज येतो. त्यात असतं, पल्लवी आय हेट टीयर्स. बघ एवढंच सांगेल की मला तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघवत. या गोष्टीने पल्लवी खूप सुखावली जाते. ती तटकन उठते आणि बाहेर जायला निघते. तेव्हा शांतनू दाराच्या मागेच उभा असतो आणि त्या दोघांचीही धडक होते. तेव्हा पल्लवी शांतनूला एक टेक्स्ट मेसेज करते. त्यात लिहिलेलं असतं की बट आय लव्ह युअर स्माईल. शांतनू देखील हसायला लागतो. पल्लवी तिथून निघून जाते तेव्हा शांतनू मनाशीच हसत असतो. इकडे आदिती मॅम एकट्याच काम करत बसलेल्या असतात तेव्हा त्यांना पल्लवीचंच बोलणं आठवत असतं. तेव्हा आदिती मॅम त्यांचा आणि शांतनूचा फोटो बघतात. शांतनू, तुला असं समोर बघण्याचं, तुझ्याशी थोडंसं बोलण्याचं सुख मला अनुभवायला मिळतंय. तू कधीतरी मला समजून घेशील अशी आशा मला पल्लवीमुळे वाटायला लागली आहे. काही आई मिळेल आणि मलाही माझा दुरावलेला शांतनू असं वाटतंय मला आता. ह्या दुष्ट बाईने इतकं भयंकर संकट आणलं. एवढी वर्ष फक्त मी आशेवर जगत होते. तुला जर या अपघातात काही झालं असतं तर मी कशी जगली असते सांग मला. जीव घेण्यासाठी हा काही डाव त्यांनी आखलाय ना. ती खालच्या पातळीला गेलेत रे सगळे. शी, एक आई इतकी निर्दयी कशी असू शकते. त्यासाठी असतील त्या महान वगैरे पण त्यांना वहिनी म्हणायची सुद्धा इच्छा नाही आहे मला. घरातल्यांच्या जीवावर उठायचं, वाटेल तसं राबवून घ्यायचं, लुंपाडून बोलायचं, कुठली रीतेही. मेघना आणि विभाचा तर पूर्ण पालापाचोळा करून टाकला या बाईनी. पण मी आता हे होऊ देणार नाही. त्यांची गुर्मी जर उतरवायची असेल तर त्यांना जमिनीवर आणावंच लागेल. इकडे विभावरी आणि मेघना दोघे मिळून एका कापडावर कढाई करत असतात. मेघना म्हणते की विभाई हे बरोबर आहे. तेव्हा विभावरी म्हणते की एकदम बरोबर आहे. त्या म्हणते की विभाई तुमच्यामुळे मला एक छान विरंगुळा मिळाला आहे. त्यात गीता आणि ज्योती तिथे येतात आणि म्हणतात की अटेन्शन प्लीज. मेघना म्हणते की गीता आणि ज्योती किती छान ड्रेस दिसत आहेत. ज्योती म्हणते की ए वहिनी, फक्त ड्रेसच छान दिसताय, मग आम्ही छान नाही दिसत आहे का? काय ग वहिनी? मेघना म्हणते की अगं तुम्ही रोजच छान दिसता. तेव्हा गीता म्हणते की थँक्यू. मेघना म्हणते की विभाई खरंच तुम्ही खूप छान ड्रेस डिझाईन केलेत. तेव्हा ज्योती म्हणते की आई ऐक ना, मला अजून एक ड्रेस डिझाईन करून देशील? त्याला असे छान फ्रिल्स असले पाहिजे म्हणजे मी एकदम प्रिन्सेससारखी दिसेल. गीता म्हणते की आई बघितलंत का, ज्योतीने तू शिवलेला ड्रेस घातला म्हटल्यावर याचा अर्थ तुला दुसऱ्या कुठल्या सर्टिफिकेटची काही गरजच नाही आहे. मग गीता आणि ज्योती दोघेही कॅटवॉक करतात. तेव्हा विभावरीच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. दोघींचा आनंद बघून विभावरीला देखील खूप आनंद होत असतो. मेघना विभावरीला रडताना बघते तेव्हा ती त्यांना धीर देते आणि म्हणते की आई काय झालं? विभावरी म्हणते की मी असं काहीतरी वेगळं करू शकेल, त्याचं कौतुक होईल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. हे ना फक्त आदिती जाऊबाई आणि पल्लवीमुळे शक्य झालं. तर सांगू, आदिती जाऊबाई जेव्हा घरात आलाय तेव्हापासून घरातलं वातावरणच बदलून गेलंय. गप्पा मारता मारताच कामं होऊन जातात. फक्त आजूबाजूला असल्या तरी एक वेगळी छान एनर्जी भेटते.
तुम्ही तर आहातच. थँक्यू सो मच. गीता आणि ज्योती विभावरीला मिठी मारतात आणि तिला धीर देतात. मोठी आई नेहमीप्रमाणे लपून हे सगळं ऐकत असते. मनात विचार करते, आदितीमुळे आणि पल्लवीमुळे सगळं घडतंय काय? ठीक आहे, आता दाखवतेस तुला. विभावरीचं एवढं सुख बघून मोठ्या आईला मात्र खूप जलन होत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती मॅम मोठ्या आईला म्हणतात की हे घ्या तुमच्या साड्या. साड्या तुम्ही घेऊन जा आणि धुवून टाका. एवढ्यात शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे सगळं? मोठी आई म्हणते की अरे शांतनू, माझा हात दुखत होता म्हणून मी विभावरीला विनंती केली, माझ्या जरा साड्या धुशील का? तेव्हा ह्या आदितीने नको तिथे नाक खुपसलंय. शांतनू म्हणतो की बाबा, यांना गप्प बसायला सांगा. मोठ्या आईने आत्तापर्यंत आपलं घर सांभाळलंय, जीव लावलाय तिने मला खूप. वा आदिती मॅम म्हणतात की अरे जीव लावला नाही आहे, जीव घे. म्हणणारच तेवढ्यात शांतनू म्हणतो की बस, एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही आहे मला आता. तर मित्रांनो, असेच स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय माने, राजश्री मांडे, रोशनी पाटील, मुकुंद कुलकर्णी, सुहास चव्हाण, अश्विनी बुगडे, प्रमोद पंडित, गीता चंदेर, रेश्मा भगत, धनश्री देशमाने, आनंद केसवानी, धारवी बोधारे, शोभा कांबळे, उषा नाठे, कैलास जाधव, रोजी, नीलम गीते, ज्ञानेश्वर आचारी, अश्विनी आचारी, सविता भुरेवर, सिकंदर कापडी, निकिता दोशी, दत्ता एस, चंद्रशेखर भातवाडेकर. मित्रांनो, आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.